हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील 4.4 चॅप्टर पाहणार आहोत. चिट चॅट म्हणजे काय तर चर्चा करूया. एकदम छोटासा हा धडा आहे, तो आपण एकदम छान पद्धतीने शिकूया. तुम्ही ध्यान देऊन ऐका, ठीक आहे. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मित्रांनो? खाली काय दिसतंय? आकडा काय आहे? लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे काय तुम्हाला किती व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे. लिसन म्हणजे काय तर ऐका, अँड रिपीट म्हणजे काय तर मागे म्हणा, ठीक आहे. आई, आई म्हणजे ही आहे आई आणि ही आहे तिची मुलगी, समजला? वेअर इज माय बॉटल, तर ही ती मुलगी आहे ना, ती तिच्या आईला विचारती, आई वेअर इज माय बॉटल. वेअर म्हणजे कोठे, माय बॉटल म्हणजे माझी बाटली. ती मुलगी आईला विचारते, आई माझी बाटली कुठे आहे? तर आई काय म्हणते पाहूया. लुक ऑन द टेबल. लुक म्हणजे काय तर पहा, ऑन म्हणजे काय तर वरती, आणि द टेबल म्हणजे काय तर आई म्हणते मुलीला की टेबलवरती पहा तू बॉटल जा. त्याच्यानंतर खाली काय होते, खालच्या चित्रामध्ये मुलगी टेबलवर पाहण्यासाठी जाते. मग काय म्हणते, नो इट इज नॉट हिअर. हिअर म्हणजे काय तर इथे, नो म्हणजे काय तर नाही. तर मुलगी काय म्हणते तिच्या आईला, नो मम्मी हिअर इज नॉट हिअर, इथे नाही आहे बॉटल. तर आई काय म्हणते परत, चेक अंडर द चेअर. ती काय म्हणते मुलीला, दीदी चेअरच्या खाली शोध, म्हणजे आतमध्ये असेल बघ. तर ती काय होते खालच्या चित्रामध्ये आता पाहूया. काय आहे, मुलगी काय करते तर खाली बघते चेअरच्या. मग काय म्हणती, नो इट इज नॉट हिअर म्हणजे काय तर नाही मम्मी इथे बॉटलच नाही आहे. हिअर म्हणजे काय तर येथे, समजलं? जी गोष्ट आपल्या जवळ असते ना तिला आपण म्हणतो हिअर, आणि जी गोष्ट आपल्या लांब असते ना त्याला म्हणतो आपण देअर. आता इथे ह्या चित्रामध्ये पहा, मग नाही आहे म्हणली ना मुलगी, तर म्हणते ना नो इट इज नॉट हिअर असं तिच्या आईला सांगते. तिची आई काय करते, काम करते, काहीतरी चिरतीये भाजी. मे बी इन युअर स्कूल बॅग. मग तिची आई काय म्हणते, अगं तुझ्या स्कूल बॅगमध्ये असेल बघ ना, असं मला वाटतंय. तर मुलगी काय करते, जाते तिचं दप्तर चेक करते आणि पाहते. मग काय म्हणते, यस हिअर इट इज, थँक्यू आई. आईला काय म्हणते, आई हे बघ माझ्या बॅगेमध्येच बॉटल आहे, तू सांगितलं मला म्हणून मला लवकर सापडली, थँक्यू आई. तर मुलगी काय म्हणते, मग तिची आई काय म्हणते, गुड. ती म्हणते शाबास तुला बाटली सापडली ना. त्याच्यानंतर पुढं काय होतं, कीप युअर थिंग्स प्रॉपरली. आई तिला काय म्हणते, तुझ्या वस्तूंची तू स्वतः काळजी घेत जा आणि नीटक्या जागेवर ठेवत जा असं म्हणते. आणि हा धडा इथेच संपून जातो. आता खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते आपण पाहूया. बी, लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे काय वरती सांगितले तुम्हाला. लिसन म्हणजे कानाने ऐका. रिपीट म्हणजे काय तर मागे म्हणा. गुडचा अर्थ का असतो, छान. GOOD, गुड म्हणजे छान. थँक्यू, THANKYOU, थँक्यू म्हणजे काय धन्यवाद. ON, द टेबल, ऑन द टेबल म्हणजे काय तर टेबलवरती, आणि त्या ऑनच्या जागेवर जर आयन इन असतात तर इन द टेबल म्हणजे टेबलच्या आत खाली. मे बी म्हणजे काय तर शक्यता असणे. मे बी आय गो टू स्कूल टुमारो म्हणजे शक्यता आहे की मी उद्याच्याला शाळेत जाईल असं. वेलकम 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 ह्याचा सगळ्यांनाच अर्थ माहिती. वेलकम म्हणजे काय सुस्वागतम. इथेच हा धडा संपलेला आहे. आपण पुढचा धडा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.